मध्य रेल्वेवरील उपनगरीय लोकल गाड्यांमधील उद्घोषणामुळे प्रवाशांचा होणारा गोंधळ काही नवीन नाही. आधी फलाटावर चुकीच्या उद्घोषणांमुळे प्रवाशांना त्रास होत असे. मात्र आता धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे प्रवाशांचा अधिकच गोंधळ उडत असल्याचे सातत्याने निदर्शनात येत आहे. दिवसाला लाखो प्रवासी मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमधून प्रवास करतात. मुंबई, ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा या ठिकाणी रोजच्या प्रवासासाठी रेल्वे हा महत्त्वाचा पर्याय आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकीट ऑनलाईन बुकिंग, लोकल गाड्यांचे वेळापत्रक, स्थानक नामदर्शक आणि पुढील स्थानक सांगणाऱ्या उद्घोषणांची सोय केली आहे. विशेषतः गर्दीत प्रवास करताना बाहेरील स्थानक दिसत नसल्यामुळे या उद्घोषणांची सोय प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. मात्र अलीकडे उद्घोषणांमधील चुका प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेकदा चुकीची स्थानके सांगितली जातात किंवा नामदर्शकावर चुकीचे स्थानक झळकते. परिणामी प्रवाशांना आपण योग्य गाडीत आहोत का याची खात्री करण्यासाठी गाडीत लोंबकळणाऱ्या सहप्रवाशांकडे विचारणा करावी लागते. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा चुकीच्या उद्घोषणांमुळे दिव्यांग आणि अंध प्रवाशांना अधिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अंध प्रवाशांसाठी उद्घोषणा ही गाडीतील स्थानक ओळखण्यासाठी अत्यावश्यक असते. मात्र चुकीच्या उद्घोषणांमुळे अनेकदा ते गोंधळतात व सहप्रवाशांची मदत घ्यावी लागते. रेल्वे प्रशासनाने अशा चुका तांत्रिक बिघाडामुळे होऊ शकतात असे नमूद केले आहे. तरीही प्रवाशांमध्ये नाराजी आहे की कमीत कमी धावत्या गाडीमधील उद्घोषणांमध्ये गोंधळ नको. चुकीच्या उद्घोषणांमुळे प्रवाशांना होणारा त्रास आणि संभ्रम टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.